नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर काल परवाच्या व्हिडिओमध्ये ना मी बाहीचं पॅटर्न कसं काढायचं ते सांगितलं होतं। तर बरेच ताईंच्या कमेंट आल्या की ताई आम्हाला बाहीचं पॅटर्न कसं काढायचं ते समजलं नाही, तर परत एकदा मी बाहीचं पॅटर्न कसं काढायचं ते दाखवते। तर हे जे पॅटर्न काढते हे मी 32 छातीचं पॅटर्न काढते। 32 छातीच्या पॅटर्नसाठी मी छातीचा चौथा भाग घेते 8 आणि प्लस 1 इंच घेतले। असे दोघं पण साईडला मी पॉईंट करून घेतले। बाहीची लांबी घेतली आहे 6। अशा प्रकारे मी असा बॉक्स बनवून घेतला। अगदी सोपी पद्धत आहे आणि हा बॉक्स बनवल्यानंतर व्यवस्थित पॉईंट करायचे आणि ह्या पॉईंटपासून खाली 2.5 इंचाच्या अंतरावर किंवा 3 इंचाच्या अंतरापर्यंत आपण वरून खाली असं पॉईंट करून घ्यायचा। तो पॉईंट केल्यानंतर इकडे तिरपी रेष मारून घ्यायची। ही तिरपी रेष मारल्यानंतर तर ह्या रेषेच्या मध्यभागी सेंटरला तर दोघं पण साईडला अर्धा इंचाचे छोटे छोटे पॉईंट करायचे, म्हणजे जेणेकरून आपण जो फिश आकाराचा जो आकार देणार आहोत ना बाहीला, तर तो आकार बाहेर जाणार नाही। त्यासाठी हे दोघं पण पॉईंट देऊन घ्यायचे। आणि सगळ्यात पहिले ना आपण जे छातीचं माप टाकलेलं असतं तिथं पण एक रेष ओढून घ्यायची। त्यानंतर थोडासा फिटिंगसाठी थोडा ड्रॉ करून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपण फिश कटमध्ये असा आपल्या बाहीचा आपण असा छानसा आकार देऊ शकतो। अगदी सोपी पद्धत, कुठेही फुगा धरत नाही आणि व्यवस्थित बाहीचं पॅटर्न पण ज्यांना कुणाला माहिती नसेल, ज्यांना कुणाला काहीच बाहीची कशी काढायची ते माहिती नसेल, तर सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा। तर त्यानंतर साईडला मी कट करून घेतलं। कट झाल्यानंतर फक्त वरच्या आकाराला मी कट केलं आणि त्यानंतर खालच्या साईडच्या आकाराला असा थोडासा अर्धा इंचाचा जो आपण आकार दिलेला होता तिथं बाही कट करून घेतली। तर बघा तुम्ही बाहीचा आकार खूप छान आला आहे, खूप सुंदर फिनिशिंग आली बाहीला। तर अशा पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करून बघा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।